शेती जी होती तिला मात्र मोठ्या प्रमाणावर धोका आहे. प्लॅन टाकायचा आणि एनी टॅक्स जो काही नॉमिनल आता आहे तो भरायचा आणि तोही वन टाईम. शेती जर वाचवायची असेल तर शेतकरी वाचवला पाहिजे आणि शेतकरी वाचवायचा असेल तर शेती वाचणारे कायदे असले पाहिजे. कृषक जमीन ऑलरेडी घेतलेली आहे, ती येणे नाही आहे, त्यावर डेव्हलपमेंट केलेली आहे, तर त्यांच्यासाठी काय दिलास आहे ते काय करू शकतात या केस? महाराष्ट्र महसूल विभागाने एक नवीन कायदा आणलेला आहे. कायदा आणल्यापेक्षा एका कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे. तो येणे टॅक्सचा कायदा आहे. त्यामध्ये बदल झाले. म्हणजे पूर्वी येणे करावं लागत होतं, त्यासाठी अप्लाय करायला लागत होतं, एक वेगळा टॅक्स होता आणि तो वर्षानुवर्ष भरावा लागत होता. मात्र आता त्यामध्ये बदल झाले. वन टाइम तो टॅक्स भरायचा आहे आणि पुढे अनेक असे छोटे छोटे गोष्टी आहेत त्या बदल झालेल्या. त्याचा काही लोकांना फायदा सुद्धा होणार आहे आणि काही तोटे सुद्धा आहेत. तोच विषय समजून घेणार आहे आणि या विषयावर विजय कुमार सर यांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की हा कायदा चांगला आहे, मात्र त्याचे साईड इफेक्ट सुद्धा त्यांनी सांगितले. तर काय साईड इफेक्ट आहे, फायदे काय आहेत आणि कायदा काय समजून घेणार. सर सुरुवातीला सांगा नेमके काय चेंजेस केलेत? पूर्वी काय व्हायचं की तुमची जर शेतजमीन असेल आणि त्याच्यावर प्लॅन टाकला असेल तर ते प्लॅन टाकण्यासाठी शेतजमीन नॉन ॲग्रिकल्चर अकृषी करून घ्यावी लागायची. त्याच्यासाठी जी प्रोसिजर होती ती खूप किचकट होती. अनेक दाखले लागत होते, अनेक विषय लागत होते, शिवाय टॅक्ससुद्धा प्रचंड होता आणि त्याच्यातून विकास कामावर खीळ बसत होती हे नक्की आहे. मुद्दा असा आहे की ती विकास कामावर खीळ बसत होती, त्यामुळे कायदा केला. कदाचित काही लोकांचा फायदा होईल, कदाचित काही चांगल्या गोष्टी असतील सुद्धा, परंतु याच्यामुळे ही महाराष्ट्रातली शेती जी होती तिला मात्र मोठ्या प्रमाणावर धोका आहे असा निर्माण झाला आहे असं म्हणता येईल. याचं कारण असं आहे की आता कुठल्याही शेतकऱ्याने किंवा कुणीही शेतजमीन जर विकसनासाठी दिली आणि त्याने प्लॅन टाकला तर ते आपोआप कृषिक होते आणि त्याच्यावर जो काही नॉमिनल एनी टॅक्स आहे तो त्याला भरावा लागतो. त्याचा परिणाम असा होणार आहे की उद्या एखाद्या शेतकऱ्याने किंवा ज्याच्याकडे शेती नाही त्याला जर जागा विकत घ्यायची असेल तर त्याला शेती घेता येत नव्हती. त्याच्याकडे सातबारा म्हणजे तो शेतकरी आहे त्याचा पुरावा द्यावा लागत होता, सातबारा जोडावा लागत होती, बरोबर? अगदी. आता त्याची गरज नाही. तो सरळ सांगू शकतो कुठल्याही शेतकऱ्याला की तुम्ही प्लॅन टाका, एनी टॅक्स मी भरतो, त्यानंतर प्लॅनचं जे काय होईल ते होईल. एकदा एन झाली की झाली. म्हणजे आता सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याकडे जमीन आहे कुठेही, तो प्लॅन पास करून ती जमीन कुठे येणे करू शकतो. त्याच्यासाठी आता कुठली सीमा, काही रूल काही राहिला नाही. प्लॅन टाकायचा आणि एनी टॅक्स जो काही नॉमिनल आता आहे तो भरायचा आणि तोही वन टाईम. तो कुठला घ्यायचा पास करून प्लॅन? पण तो ती प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे पुण्याच्या वतीत आता पुणे महापालिका आहे, PMRDच्या वतीत आता PMRD आहे, त्यांच्याकडून पास करून घ्यायचं. मग आता हे फक्त तुम्ही म्हणता की शेतीला धोका आहे, पण फायदा पण भरपूर आहे की? फायदा आहे, परंतु फायद्यापेक्षा हे पाहिजे इकडं जर आपला देश आहे शेतीप्रधान, त्या शेतीप्रधान देशाचं बहुतेक लोक हे शेतकरी आहेत. शेती जर वाचवायची असेल तर शेतकरी वाचवला पाहिजे आणि शेतकरी वाचवायचं असेल तर शेती वाचणारे कायदे असले पाहिजे. ही पळवाट आहे. कायदा कशासाठी होता की बिगर शेती असल्यानं शेती येऊ नये, कारण शेती कमी होता का पण आता शेती कमी होणार. बरोबर. सरांना असं म्हणायचं की जे काही कायदा आहे त्यामध्ये फक्त एक चुकीची गोष्ट त्यांना ही वाटते किंवा धोका एक हा वाटतो की कालमर्यादा ठरवली पाहिजेत, की जर या कालावधीमध्ये जर विकास नाही झाला तर ती परत शेती कृषक झाली पाहिजे, असं शेती कृषक झाली पाहिजे आणि मूळ शेतकऱ्याकडे गेली पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे? हां, नाहीतर काय होईल, नुसतीच कृषक झाली आणि जर नवीन घेणाऱ्याकडे राहिली तर पुन्हा त्या कायद्याचं उल्लंघन होतंय. शेती घेण्यासाठी शेतकरी असला पाहिजे. तर ह्या गोष्टींचा बारकाईने विचार झाला पाहिजे. आता हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न तयार होतील. ज्यांनी कृषक जमीन ऑलरेडी घेतलेली आहे, ती येणे नाही आहे, त्यावर डेव्हलपमेंट केलेली आहे, तर त्यांच्यासाठी काय दिलास आहे ते काय करू शकतात या केस? सुद्धा अर्ज करता येईल. जो काही त्यांचा प्रीमियम आणि दंड आहे तो भरून ते आता येणे करता येईल, काही अडचण नाही. टॅक्स किती असणार? पहिल्या इतकाच असणार की कमी? पहिल्यापेक्षा खूप कमी आहे, तो वन टाइम आहे. पूर्वी जर समजा 1 रुपया असेल तर तो आता 10 पैसे आहे. एवढा कमी केला. दुसरा प्रश्न असा आहे की किती गुंठ्याच्या जमिनीसाठी हा रूल आहे की कसं आहे? म्हणजे याचा एखाद्याचा नाही, गुंठेवारी तर पूर्वी शासनाने रद्द केलेले आहे ना, त्यामुळे त्याचाही काही प्रश्न नाही आहे. त्यामुळे कुणीही आता ते करू शकतो. आता या लाल फितीमध्ये मग आणखी काही लोक असतात, तसे लोक असतील त्याच्यावर वेगळा मार्ग काढला पाहिजे.
नक्कीच. तर हा एक पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि एकूणच जे मेट्रो सिटी आहेत आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहरं किंवा ज्या ज्या ठिकाणी अनेकांना डेव्हलपमेंट करायची त्यासाठी हा दिलासा आहे. आणि ज्यांच्याकडे खरं शेती नव्हती मात्र त्यांना जमीन घ्यायची होती डेव्हलपमेंटसाठी त्यांच्यासाठी हा दिलासा आहे. मात्र एक कृषी प्रधान म्हणून देश आहे आणि त्या देशामध्ये जर डेव्हलपमेंटच्या नावाखाली जमिनी घेतल्या आणि त्यावर जर डेव्हलपमेंट केलंच नाही तर त्या जमिनी परत कृषक करण्यात याव्या, अशी काल मर्यादा ठेवण्यात यावी शासनाकडून, अशी मागणी कुंभार सरांकडून करण्यात आलेली आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.